आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यांवर परिणाम झाला असतानाच आता पेट्रोल टंचाई झाल्याच्या अफवेने सांगली, मिरज, ईश्वरपूरसह अनेक ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपांवर नागरिकांनी वाहने घेऊन धाव घेतली आहे। परिणामी काही पेट्रोल पंपांवरील इंधन संपलं तर काही पंपांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या। पेट्रोल साठा संपल्याच्या भीतीने वाहनधारकांनी पंपावर एकच गर्दी केली होती। जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पेट्रोल पंपांवर गर्दी होतीये। पेट्रोलचा साठा संपत आल्याची अफवा ग्राहकांमध्ये पसरली आहे। पेट्रोल मिळणार नाही या भीतीमुळे वाहनधारकांची पंपावर गर्दी होतीये। हे चित्र आज शहरातही सकाळपासून पाहायला मिळाले। शहराच्या सर्व पेट्रोल पंपावर आज सकाळपासून पेट्रोल घेण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या होत्या। अनेक ग्राहक तासभर रांगेमध्ये उभे होते। मागील तितक्या रकमेचे तेल देण्याचा प्रयत्न पंप चालकांकडून सुरू आहे। दुसरीकडे काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने तसेच पुरवठा झाला नसल्याने बंद करावं लागलं। त्यामुळे ग्राहकांमध्ये पेट्रोल टंचाईची संभ्रावस्था निर्माण झाली आहे। काही जण नोकरीतून वेळ काढून पेट्रोल पंपावर आले होते, तर काही महिलांनी स्वयंपाक हा अर्धवट ठेवून पेट्रोल पंपाकडे धाव घेतली होती। भर उन्हात पेट्रोलसाठी ताटकळत राहावं लागल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जातोय। उरण ईश्वरपूर शहरामध्ये काही पेट्रोल पंप बंद असल्यामुळेच ईश्वरपूरमधीलच ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे त्या पंपावर एकच गर्दी झालेली दिसून आली आहे। त्यामुळे नागरिकांच्या मध्ये पेट्रोल डिझेल साठ्याबाबत अफवा पसरत असल्यामुळे लोक ज्या पंपावरती पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे त्या पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी एकच गर्दी करत असल्याचं चित्र पूर्ण ईश्वरपूर शहरामध्ये संध्याकाळच्या सुमारास दिसून आले। संजय राजाराम पाटील, उरण ईश्वरपूर, सोनराज एजन्सी जीओबीपीचा माझा पंप आहे। गेले 2 दिवस झालं आज या जे पब्लिक पॅनिक झालं आहे किंवा त्यांना भीतीचं वातावरण झालं आहे ते कशासाठी झालं आहे आम्हाला पण लक्षात येत नाही। कारण सरकारकडून आणि कलेक्टरकडून कुठलीही गाईडलाईन्स आलेली नाही आणि कलेक्टर साहेबांनी असू दे किंवा सरकारनं असू दे सर्व पुरवठा सुरळीत आहे असं सांगितलेलं आहे। तरीसुद्धा माणसांच्यात भीतीचं वातावरण झालेलं आहे। आज जो कोणी 50 रुपयाचं टाकतो आहे तो 500 रुपयाचं तेल टाकून इथून जातो। परंतु ह्या गोष्टीचं शेवटी 2 दिवस झालं आमचे कामगार आम्ही स्वतः या पंपावरून घरी पण गेलेलो नाही। जेवढी सेवा देता येईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे। शेवटी ह्या गोष्टी सरकारकडून थोडीशी गाईडलाईन मिळाली आणि पब्लिकला शाश्वत जर केलं तर ह्या गोष्टी होणार नाहीत असे आम्हाला एक खरोखर सरकारनं आणि कलेक्टर साहेबांनी या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून पब्लिकला शाश्वत करावं अशी कळकळीची माझी विनंती आहे। स्टॉक आत्ता माझ्याकडं मगाशी माझी पेट्रोलची गाडी 10,000 लिटरची उतरलेली आहे। त्यामुळं ते 10,000 पहिले 3-4 हजार 14-15 हजार आहे। डिझेल पण नागरिकांना तास आज आम्ही कोरोनाच्या काळात असू दे नाही आत्ता असू दे ज्यांना जेवढं पेट्रोल आणि डिझेल मागतात तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे। सगळ्यांना देतो आहे आम्ही, कुणालाही मागं घालवत नाही। फक्त जेवढे येणारे पब्लिक आहे कस्टमर आहेत त्यांनी शांततेनं घ्यावं म्हणून आम्ही इथून हल्लेलं नाही। सगळ्यांना पुरवठा आणि जेवढं मागतात तेवढं आम्ही द्यायचा प्रयत्न करत आहे। क्रेडिटवरती पेट्रोल मिळत नाही म्हणजे आधी पैसे द्यावे असं नाही, आम्हाला आमचं तर स्वतःचं असं आहे की डीलरना कुठलेही 1 रुपयासुद्धा क्रेडिट नसतो। त्यामुळे डीलरला पैसे आधी द्यावं लागतात कंपनीला आणि त्याच्यानंतर गाड्या निघतात। आजची परिस्थिती आमची फार अडचणीची आहे कारण आम्हाला सप्लायसाठी आम्हाला आधी ॲडव्हान्स पेमेंट करावं लागतं। 8-8, 10-10 दिवस 4-4 दिवस आम्ही पेमेंट ॲडव्हान्स करतो, पण पब्लिकचं अडचण येऊ नये हाच उद्देश त्यात आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्व गोष्टी करत आहे। परंतु शेवटी असं आहे की किती दिवस आम्ही करणार आणि प्रशासन याच्यावर काय विचार करणार का नाही हे पण गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे। ह्या गोष्टीला खरोखर प्रशासनानं गांभीर्यानं घेऊन पब्लिकला शाश्वत करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे। पहिला 45 रुपये किलो गॅस होता, आता 85 रुपये गॅस झाला। 1 रुपये पॅसेंजर वाढवून देत नाही। गॅसला सकाळी 6 वाजता येऊन नंबराला थांबून 10-11 वाजता गॅसला नंबर येते। आम्ही धंदा कसा करायचा आणि काय करायचा की बाबा आम्हाला पॅसेंजर 1 रुपया वाढवून मागितलं तर कुठला द्यायचा, असं द्यायचं तसं द्यायचं आम्हाला करणं देतात। आम्ही काय करायचं, आम्ही रिक्षावाले पोट चालवायचं का काय करायचं हे आम्हाला सांगा। आता 85 रुपये गॅस झालाय, उद्या 100 रुपये होईल। आम्ही कशी रिक्षा चालवायची आणि कसं कमवायचं हे आम्हाला हे द्या।